डिटेक्टिव्ह आरव आणि हरवलेले कपकेक्स. एक आनंदी सकाळ होती. आरव शाळेत गेला. आज खास दिवस होता. आज होता बेक डे. वर्गात गोड वास दरवळत होता. गुलाबी कपकेक्स, चॉकलेट कपकेक्स, पिवळे कपकेक्स. वा किती छान, सगळी मुलं आनंदाने म्हणाली. थोड्या वेळाने सगळी मुलं खेळायला बाहेर गेली. आरवही गेला. पण जेव्हा सगळी मुलं परत आली, अरे बापरे, कपकेक्स ठेवलेला बॉक्स तिथेच होता. पण कपकेक्स गायब झाले होते. कुठे गेले कपकेक्स? माया विचारू लागली. रोहन चिंतित झाला. सगळी मुलं घाबरली. तेव्हा आरव शांतपणे म्हणाला, घाबरू नका, मी आहे ना. डिटेक्टिव्ह आरव. आरवने नीट पाहायला सुरुवात केली. सगळीकडे पाहिलं. अचानक त्याला जमिनीवर काहीतरी दिसलं. छोटे छोटे तुकडे. हे बघा, पुरावे. आरव हळूच म्हणाला. तुकडे वर्गाबाहेर जात होते. टिप टिप टिप. आरव आणि सगळी मुलं हळूच मागे गेली. तुकडे लायब्ररीकडे जात होते. लायब्ररीत शांतता होती. शुश. अचानक आवाज आला. भू भू. आरवने शेल्फच्या मागे पाहिलं. अरे, तिथे एक छोटंसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू होतं. त्याच्या बाजूला रिकामा कपकेक्सचा बॉक्स होता. सगळी मुलं हसू लागली. अरे छोट्या, तुला भूक लागली होती का? आरव हसून म्हणाला. कुत्र्याने शेपूट हलवलं. आरव म्हणाला, ठीक आहे, आपण रागावणार नाही. शिक्षिकेने पुन्हा ताजे कपकेक्स बनवले. यावेळी सगळ्यांनी कपकेक्स एकत्र बसून वाटून खाल्ले. कुत्र्यालाही एक छोटासा बिस्किट मिळाला. सगळे आनंदी झाले. बोध. शांत रहा, नीट विचार करा आणि नेहमी वाटून खा.